अकोला में कथित लव जिहाद के खिलाफ सख्त कानून लागू करने की मांग को लेकर हिंदू जनजागृति समिति और अन्य हिंदुत्ववादी संगठनों ने अकोला में जोरदार प्रदर्शन करते हुए जिलाधिकारी को ज्ञापन सौंपा। बालापुर में भी तहसीलदार को निवेदन देकर सरकार से बजट सत्र में कड़ा कानून लाने की मांग की गई। ज्ञापन में राज्य में बढ़ती लापता महिलाओं के मामलों पर चिंता जताई गई। प्रत्येक जिले में डीवाईएसपी स्तर के अधिकारी के नेतृत्व में विशेष जांच दल गठित करने, संवेदनशील मामलों के लिए फास्ट ट्रैक कोर्ट स्थापित करने तथा लापता महिलाओं की खोज हेतु विशेष अभियान चलाने की मांग रखी गई। साथ ही अंतरधार्मिक विवाह से पहले अनिवार्य जांच व्यवस्था लागू करने की भी मांग की गई। विभिन्न संगठनों के पदाधिकारी व लगभग 80 कार्यकर्ता उपस्थित रहे। आइए देखिए खबर विस्तार से। भारत संवाद के लिए अकोला महाराष्ट्र से श्री संजय दास की खास रिपोर्ट। नमस्कार। हिंदू जनजागृती समितीच्या वतीने मी अधिवक्ता श्रुती भट निवेदन करू इच्छिते की आज आम्ही जिल्हाधिकारी महोदय अकोला यांना लव जिहादच्या संदर्भात एक निवेदन दिलेलं आहे। लव जिहादच्या विरोधात कायदा करण्यासाठी राज्यभर अनेक आंदोलनं, जन आक्रोश मोर्चे विविध हिंदुत्ववादी संघटनांनी कित्येक अधिवेशनं झाले काढलेले आहेत, परंतु दुर्दैवाने त्याची गंभीर दखल अजूनपर्यंत घेतली गेलेली नाहीये सरकारकडून। आणि प्रकरण तर रोजचे रोज जवळपास घडत आहेत। रोज सरासरी 103 मुली आपल्या बेपत्ता होत आहेत राज्यभरातनं। तर हे खूप चिंतेचा विषय आहे। नुकतेच अकोला शहरापुरतं बोलायचं झालं तरी 19 मार्च 2024 ते 31 मार्च 2025 इथपर्यंत शेकडो मुली अकोल्यातनं एकट्या गायब झालेल्या आहेत। ते या गेल्या कुठे हा आमचा प्रश्न आहे। असं कळतं की यांना लव जिहादच्या जाळ्यात, प्रेमाच्या जाळ्यात ओढवून जे धर्मांध आहेत ते पळवून घेऊन जातात, त्यांचं काय करतात आणि विविध प्रकारे त्यांची सगळी गुप्तता पाळली जाते। तर ह्या गेल्या कुठे याचा शोध लागत नाहीये। ही एक चिंतेची बाब आहे। अकोला जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर नुकत्याच इथे ताज्या घटना घडलेल्या आहेत, त्या सर्वश्रुत आहेत। जसं की परिबिंदी घर झालं नुकतंच 4 दिवसांपूर्वी 8 वर्षाच्या चिमुरडीवर सोहेल खान नावाच्या एका मुसलमानांनी अत्याचार केले आहेत। ह्या अत्यंत काळीमा फासणाऱ्या घटना आहे। इतकंच नाही तर कायद्याच्या याच्यानुसार जरी बोलायचं झालं तरी पण केरळ उच्च न्यायालय जे आहे 2009 मध्ये त्यांनी एक अहवाल मागितला होता आणि नमूद केलेलं आहे की लव जिहाद हा अस्तित्वात आहे। त्याच्यानंतर न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी समिती आहे, त्यांनी सुद्धा लव जिहादद्वारे मुलींचे धर्मांतर होते आणि कठोर कायदा करायला पाहिजे असं आपल्या निरीक्षणात नमूद केलेलं आहे। इतर राज्य जी आहेत, गुजरात आहे, उत्तर प्रदेश आहे, या राज्यांमध्ये मध्य प्रदेश आहे, कठोर कायदे आहेत। तिथे जन्मठेपेची शिक्षा आहे लव जिहाद मध्ये जर आरोपी सापडला तर, लव जिहाद करणारा। मग आपल्या महाराष्ट्रात का नाही होत आहे हा आमचा प्रश्न आहे। त्यासाठी आम्ही प्रमुख मागण्या इथे केलेल्या आहे की त्यांच्या धर्तीवर कठोर कायदा करा। ज्या मुली बेपत्ता झाल्या आहेत त्यांच्या शोधासाठी विशेष तपास पथक नियोजित करा। नंतर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालवून लवकरात लवकर आरोपींना शोध लावून कडक शिक्षा त्यांना करण्यात यावी। या मागण्याला घेऊन आज आम्ही इथे